नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत अत्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने तयार होणारं पौष्टिक असं शेवग्याच्या शेंगांचं सूप। शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवण्यासाठी मी 3 शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे। त्याचे साल काढून त्या कापून आणि त्यामध्ये ॲड करणार आहे एक मीडियम साईजचा कांदा आणि एक टोमॅटो। हे ॲड केल्यानंतर मी यामध्ये 1.5 कप पाणी, हळद आणि मीठ टाकून याच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घेणार आहे। शेवग्याच्या शेंगांमध्ये खूप साऱ्या प्रमाणात आयर्न असतं, सो ते तुमचे हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते। यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते। सो तुम्ही हे सूप नक्कीच एकदा घरी ट्राय करून बघा आणि कसं वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा। सो याच्या मी 3 ते 4 शिट्ट्या काढून घेतल्या आहे। तर तुम्ही बघू शकता छान शिजलं गेलेलं आहे कांदा, टोमॅटो आणि शेवग्याचं मिश्रण। आता एका गाळणीच्या साहाय्याने थोडं थंड झाल्यावरती मी यामध्ये मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घेणार आहे। ही पेस्ट त्यानंतर मी एका गाळणीच्या साहाय्याने गाळून घेणार आहे आणि यामध्ये हा शेवग्याच्या शेंगांचं सूपचं जे पाणी आहे ते पण यूज करायचं आहे, ते डायरेक्ट फेकून द्यायचं नाही। त्यामध्ये पण भरपूर प्रमाणात जीवनसत्व आहे, सो ते तुम्ही यूज करू शकता। ते मी त्यानंतर गाळल्यानंतर हे मी पाणीसुद्धा यामध्ये ॲड करणार आहे। हे छान गाळणीच्या साहाय्याने गाळून घ्यायचं आहे, गरम असतानाच गाळून घ्यायचं, छान टेस्ट लागते। तुम्ही हे डायरेक्टली तसंही पिऊ शकतात, लहान मुलांना तर हे अत्यंत उपयुक्त आहे। यामध्ये विटॅमिन ए, सी आणि ई आहे, सो त्यामुळे आपली स्किन, डोळे आणि आपली रोगप्रतिकारशक्ती सुधारते। सो तुम्ही नक्कीच ट्राय करा। आणि त्यानंतर यामध्ये आपला कोलेस्ट्रॉल कंट्रोल करण्यासाठी सुद्धा आणि डायबिटीजच्या रुग्णांसाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर असं सूप आहे। तुम्ही बघू शकतात यामध्ये मी थोडंसं पाणीसुद्धा त्या शेवग्याच्या शेंगांचं ॲड केलेलं आहे। तुम्ही लहान मुलांना देण्यासाठी हे डायरेक्टली तसंही देऊ शकतात आणि मोठ्यांसाठी देणार असाल तर तुम्ही याला थोडासा तडका देऊ शकता। यामध्ये मी तूप ॲड केलेले आहे 2 चमचे, त्यामध्ये मी जिरे टाकणार आहे। जिरे छान तडतडल्यानंतर मी यामध्ये ॲड करणार आहे कढीपत्ता। त्यानंतर तुम्ही बारीक असे लसूण आणि अद्रक बारीक काप करून घेणार आहे, ते ॲड करून छान परतून घ्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये मी ॲड करणार आहे हिंग आणि चिली फ्लेक्स किंवा हिरवी मिरची, तुम्ही काहीही यूज करू शकतात। मला चिली फ्लेक्स आवडतं, सो मी चिली फ्लेक्स टाकलेला आहे। त्यानंतर मी यामध्ये ॲड करणार आहे काळी मिरी पावडर आणि हे छान परतून घ्यायचं आहे मंद आचेवरची। गॅसचा फ्लेम वाढवायचा नाही आहे, मंद आचेवरती ठेवून यामध्ये आता आपण ते बनवलेलं शेवग्याच्या शेंगांचा सूप हे टाकणार आहे। तुम्ही बघू शकता छान असा तडका बसलेला आहे। आणि त्यानंतर ऑलरेडी आपण 1 चमचा मीठ ॲड केलेलं होतं, सो चवीनुसार बेताने असं मीठ टाकायचं आहे। सो मी अर्धा चमचा मीठ टाकते आहे आणि एक उकळी काढून घ्यायची। 2 मिनटात ते आपलं शेवग्याचं असं दाटसर सूप तयार झालेलं आहे। तुम्ही नक्कीच घरी ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसं झालं ते। Thank you so much for watching. Bye.